नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। जे विद्यार्थी सरकारी नोकरीच्या विशेषतः न्यायालयीन भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्हाला जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये याचा आर्टिकल तुम्हाला रीड करायला मिळून जाईल मराठी भाषेमध्ये सोप्यारित्या, किंवा डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा। डेली अपडेट तुम्हाला तिथंच मिळून जातील। मित्रांनो, बातमीकडे लक्ष द्या। नुकतीच एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आता लवकरच पूर्ण वेळ खंडपीठात रूपांतर होणार आहे आणि या नवीन खंडपीठाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी तब्बल 495 कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार आहे। होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहेत, तब्बल 495 पदे, आणि ती ही कायमस्वरूपी म्हणजे परमनंट पदे, जे की प्रत्येक विद्यार्थी हेच जे आहे पाहत असतो की जागा परमनंट आहेत का। ही माहिती कोणी दिली आहे तर बघा, शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या वर्षपूर्ती सोहळ्यात जे आहे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य जे न्यायमूर्ती आहेत रवींद्र घुगे यांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे एक अतिशय खात्रीशीर आणि ऑफिशियल अपडेट आहे। आता याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो किंवा विद्यार्थ्यांसाठी काय अर्थ होतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खंडपीठ स्थापन होणार म्हणजे तिथे कामकाजासाठी लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर अशा विविध पदांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी सातत्याने अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी चालून आलेली आहे। जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जाहिरात आल्यावर अभ्यास करू या भ्रमात न राहता आपली तयारी आजपासूनच दुप्पट वेगाने सुरू करा। स्पर्धा मोठी असेल पण जो सातत्याने अभ्यास करेल तोच ही पोस्ट काढेल। आता तुमचं हे पण असेल की समजा कोर्टामध्ये, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की कोर्टामध्ये जर जॉब मिळवायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या डिग्री किंवा डिप्लोमाची किंवा कोणत्या शैक्षणिक पात्रतेची गरज असते तर बघा, हे सिंपल पदं आहेत। क्लर्क, पिओन किंवा स्टेनोग्राफर याच्यासाठी तुमचं टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे। त्याच्यामुळे तुमची टायपिंग कंप्लीट करा। मराठी 30 वर्ड्स पर मिनिट, इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट। तसेच शिपाई, क्लर्क हे जे पद असतात त्याच्यासाठी सुद्धा समजा तुमचं 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तर ह्या ज्या शैक्षणिक पात्रता आहेत त्या पूर्ण करा। याच्यासाठी कोणतंही न्यायालयामधले जॉब आहेत म्हणजे तुमचं न्यायालयीन डिग्री जी असते, समजा लॉ वगैरे कंप्लीट होण्याची गरज नाही, कारण हे जे पद आहेत क्लास 3, क्लास 4चे, तर याच्यासाठी तुमची 12वी आणि तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं, तसंच तुमच्याकडं जर स्पेसिफिक प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे हे कंप्लीट करून ठेवा। आगामी या भरतीची अधिकृत जाहिरात जशी येईल किंवा मर्यादा काय असेल, वयोमर्यादा काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, याबाबतची जशी अपडेट येईल तुम्हाला ती सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलमार्फत घेऊन येईल। त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट मिस न करण्यासाठी आत्ताच आपल्या स्टडी फ्लो चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या अभ्यास करणाऱ्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या नवीन संधीची माहिती मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मित्रांनो, अभ्यासाला लागा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।